जय खानदेश, रामराम मंडळी। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काळ्या मसाल्याच्या अशा 3 प्रकारच्या भाज्या आणलेल्या आहेत। जर तुम्हाला समजत नसेल की आज काय भाजी करू किंवा घरात काही भाजी नसेल बनवण्यासाठी, तर या रेसिपी पैकी तुम्ही कोणती पण एक रेसिपी नक्की बनवा। तर चला मग इथे सर्वात आधी मी काळ्या मसाल्याची तयारी करत आहे। तर एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मी असे कांद्यांना बारीक चिरून घेतलेले आहेत लांब लांब। तर यांना तेलमध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे खोबऱ्याचा कीस, अख्खा धना आणि लाल मिरची टाकून यांना सुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि यांना थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर या सगळ्या मिश्रणला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर त्यात लसूण आणि अद्रक टाकून छान असं पाणी टाकून पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी सर्वात आधी डबुकड्यांची भाजी बनवत आहे। तर एका कढईमध्ये तेल टाकायचं आणि जो मसाला तयार केला होता त्याला टाकून छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे हळदी पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धनिया पावडर टाकून एकत्र करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे। त्यानंतर इथे पाणी टाकायचं आहे। तुम्हाला पाणी जसं लागेल तसं कमी जास्त प्रमाणात तुम्ही पाणी इथे ॲड करू शकता। त्यानंतर इथे चवीनुसार नमक ॲड करायचं आहे आणि वरून बारीक चिरलेली धनिया ॲड करायची आहे आणि याला छान असं शिजू द्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 1 कप बेसन घेतलेला आहे। नंतर इथे सुके मसाले घ्यायचे आहेत, जसे की हळदी पावडर, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, स्वादानुसार नमक आणि इथे 1 चम्मच लसूण आणि जिऱ्याची पेस्ट ॲड केलेली आहे आणि बारीक चिरलेली धनिया टाकून या सगळ्यांना एकत्र करून घ्यायचं आहे आणि इथे थोडं पाणी टाकून अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी उकळ आलेली आहे। तर आता याच स्टेपमध्ये तुम्हाला जे आपण मिश्रण पेस्ट तयार केली होती त्याचे तुम्हाला असे डबुकड्या काढून घ्यायचे आहे आणि याला छान असं शिजू द्यायचं आहे। आणि या भांड्यामध्ये थोडंसं बेसनचं जे पीठ होतं ते उरलेलं होतं, तर मी त्याच्यामध्ये पाणी टाकून या भाजीमध्ये मिक्स करत आहे, जेणेकरून भाजी थोडीशी घट्ट येईल। तर तुम्ही बघू शकता भाजीला मस्त असा कलर आलेला आहे आणि इथे भाजीसुद्धा आपली तयार झालेली आहे। तर मी इथे एक डबुकडी चेक करत आहे शिजली आहे का नाही असं। तर इथे डबुकड्यांची भाजी तयार आहे। तर इथे दुसऱ्या प्रकारची भाजी भजींचं बट्ट मी करत आहे। जसा आपण काळा मसाला तयार केला होता तसाच तयार करून एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि जो काळा मसाला तयार केला होता त्याला टाकून छान असं परतून घ्यायचं आहे आणि वरून थोडे सुके मसाले टाकायचे आहे, जसे की हळदी पावडर, लाल मिर्च पावडर, गरम मसाला, धनिया पावडर टाकून सगळ्यांना एकत्र करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत छान असं शिजून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला लागेल तसं पाणी टाकायचं आहे। पाणी तुम्ही कमी जास्त जशी तुम्हाला भाजी करायची असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। पाणी टाकल्यानंतर इथे चवीनुसार नमक टाकायचं आहे आणि वरून मस्त अशी बारीक चिरलेली धनिया टाकायची आहे आणि भाजीला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकड येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे। दुसरीकडे मी इथे एका वाटीमध्ये 1 कप बेसन घेतलेला आहे। त्याच्यामध्ये लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकलेली आहे आणि बारीक चिरलेला 1 कांदा घेतला आहे, धनिया टाकलेली आहे आणि हळद आणि लाल मिरची टाकून इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे चवीनुसार नमकसुद्धा टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकून मी इथे जसं आपण भजींसाठी पीठ मळतो तसं तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी एका साईडला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, तर त्यामध्ये मी मस्त अशा भज्या ज्या आहेत ते काढून घेणार आहे। तर इथे भजी पण ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि आपली भाजीसुद्धा मस्त अशी इथे तयार झालेली आहे। तर या स्टेपमध्ये ज्या भज्या आपण काढून घेतलेल्या होत्या त्या या भाजीमध्ये टाकून द्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असं भजींचं बट्ट तयार झालेलं आहे। तर पुढची आणि शेवटची भाजी आहे ती आहे पाटोळ्यांची भाजी। तर यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि जो मसाला तयार केला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हळदी पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि धनिया पावडर टाकून सगळ्यांना एकत्र करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे। यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून झाल्यानंतर स्वादानुसार नमक टाकायचं आहे आणि वरून मस्त बारीक चिरलेली धनिया टाकायची आहे। तर इथे आपण पाटोळ्यांची तयारी करू।
तर इथे मी एका कटोरीमध्ये 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं लाल मिर्च पावडर आणि थोडा गरम मसाला आणि चवीनुसार नमक टाकून आणि वरून बारीक चिरलेली धनिया टाकायची आहे आणि वरून 1 ते 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आणि या सगळ्यांना एकत्र करून आपण जसं पोळींसाठी पीठ मळतो तसं थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं गोळा तयार करून घ्यायचा आहे। गोळा तयार करून झाल्यानंतर याला 5 ते 10 मिनिटं मुरू द्यायचा आहे। मुरून झाल्यानंतर याला छान असं तेल लावून मर्दून घ्यायचं आहे आणि मस्त असं गोळा तयार करून त्याची पोळी लाटून घ्यायची आहे आणि पोळी लाटून झाल्यानंतर याला चाकू किंवा कटरच्या मदतीने असं कापून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या पाटोळ्या आहेत त्या तुम्हाला बारीकच लाटून घ्यायच्या आहे जेणेकरून हे भाजीमध्ये लवकर शिजतील। तर इथे मी सगळ्या पाटोळ्या कापून घेतलेल्या आहेत आणि इथे भाजीला जी आहे ती छान अशी उकड आलेली आहे। तर उकड आल्यानंतर या पाटोळ्या मी एक एक करून भाजीमध्ये टाकून देईल आणि जवर या पाटोळ्या शिजत नाही तवर भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे। तर बघितलं तुम्ही किती सोपा होता, या भाज्या करायला पण खूप सोप्या होत्या आणि चवीला पण छान वाटतात। तर तुम्हाला माझ्या या 3 प्रकारच्या काळ्या मसाल्याच्या भाज्या आवडल्या असतील तर तुम्ही पण ह्या भाज्या नक्की घरी बनवा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।